नमस्कार, मी बाबा धोसे आपले स्वागत करतो सुपरफास्ट मराठी न्यूजमध्ये, जिथे मिळतात तुमच्या परिसरातील वेगवान, अचूक आणि विश्वासार्ह बातमी. आजची मोठी बातमी. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि महत्त्वाची घडामोड. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इसापूर धरणातून खानापूर बंगला उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे. गजानन मगर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे हिंगोली जिल्हाध्यक्ष यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना निवेदन देत हा मुद्दा उपस्थित केला आहे. उर्दू व पैनगंगा प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या आद्य क्रांतीवीर राजे नौसाजी नाईक म्हणजेच इसापूर धरणामुळे काही भागात सिंचन झाले, मात्र उर्वरित जिल्हा अजूनही पाण्यापासून वंचित आहे. एकीकडे सिंचनाचा अनुशेष कायम असताना दुसरीकडे खरबी येथे बंधारा बांधून पाणी इसापूर धरणात वळवण्याची योजना सुरू आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना थेट फायदा होत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. यामुळेच वाढलेल्या जलसाठ्यातून खानापूर बंगला उपसा जलसिंचन योजना तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. या योजनेमुळे 30 ते 35 गावातील हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकते आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचे स्थलांतरही टळू शकते. या संदर्भात आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांचीही भेट घेण्यात आली. आमदार मुटकुळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या योजनेसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे. ही योजना केवळ शेतीपुरती मर्यादित नसून भविष्यात वाढत्या लोकसंख्येचा विचार करता हिंगोली शहराच्या समस्येवरही मोठा दिलासा देऊ शकते. त्यामुळेच या योजनेच्या सर्वेक्षणाला तातडीने मंजुरी देण्याची मागणी जोर धरत आहे. पण मोठा प्रश्न असा आहे की ही योजना प्रत्यक्षात कधी सुरू होणार आणि शेतकऱ्यांना खरंच दिलासा मिळणार का? तुमचं मत या विषयावर काय आहे? ही योजना तातडीने सुरू करायला हवी का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सुपरफास्ट मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.